नमस्कार मित्रांनो, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागात काय झालं हे आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आशाताई आणि नुपूर या बाजारातून काहीतरी सामान घेऊन येताना दिसत आहे. तेव्हा आशाताई चावरेचा विषय काढतात व ते नुपूरला म्हणतात की मीनाने तुझ्या लग्नाचा विषय काढला होता आणि ते म्हणत होते की चावरेने तुला लग्नासाठी मागणी घातली. यावर आशाताई परत म्हणतात की मी मीनाला सरळ सरळ सांगितलं की मला जो मुलगा नुपूरसाठी योग्य वाटेल त्याच मुलाशी मी नुपूरचं लग्न लावून देईल आणि नुपूरला पण ती व्यक्ती योग्य वाटली पाहिजे. नुपूर, यावर तुझं काय म्हणणं आहे? यावर नुपूर म्हणते, तुला काय म्हणायचं आहे हे माझं लक्षात येते, परंतु ते जाऊ मला लग्नच करायचं नाही, त्यामुळे तो विषय सोड आणि मला आज कोशिंबीर बनवायची आहे. त्यासाठी मी कोथिंबीर घेतलीच नाही, तर मी आधी ती कोथिंबीर घेऊन येते, तोपर्यंत तू पुढे हो, तू एकटी जाशील ना, असं म्हणून ती परत बाजारात कोथिंबीर घ्यायला जाते. इकडे आशाताई एकट्याच निघतात. इकडे मल्हार आपल्या कॉम्प्युटरवर काही काम करत असतो आणि त्याला अचानक संजनाचा फोटो दिसतो. संजनाचा फोटो बघितल्यानंतर त्याला त्याचा हळदीचा कार्यक्रम आठवतो आणि संजना कशी मला सोडून गेले हे पण आठवते. यावर तो खूपच अस्वस्थ होतो आणि उठून बेडरूममध्ये जातो. नंतर त्याला नुपूरचं म्हणणं आठवतं की कधीही तुम्हाला बेचैन अस्वस्थ वाटलं की तुम्ही लहान मुलासारखं वागा आणि ते काम सोडून दुसरं काम करत जा. हे म्हणून मल्हार सर घराच्या बाहेर येतात. तेव्हा त्यांना दिसतं की माळीदादा झाडांना पाणी घालत असतात. तेव्हा ते माळीदादाला सांगतात की तुम्ही दुसरं काम करा, मी तुमच्याऐवजी झाडांना पाणी घालतो, असं म्हणून ते झाडांना पाणी घालायला लागतात. तेवढ्यात तायडी तिथे येते आणि तायडी म्हणते, अरे मल्हार, हे काय करतोय? माळीदादा कुठे गेले? त्यावर मल्हार म्हणतो की तायडी, मला आज जरा अस्वस्थ आणि बेचैन वाटत होतं, त्यामुळे मी माझं काम सोडून हे दुसरं काम हाती घेतो. आता मला चांगलं वाटतंय. असं पण हे सगळे झाडं आपल्या आईने लावले होते, त्यामुळे झाडांना पाणी घालताना मला चांगलं वाटत होतं. आता मला अजिबात बेचैन वाटत नाही. यावर तायडी म्हणते, अरे यार, मला तर तेच पाहिजे. यावर मल्हार म्हणतो, काय बोललीस? तेव्हा तायडी म्हणते, अरे मला ते सर्व लग्नाची अरेंजमेंट करायची आहे, त्यासाठी मी जाते, असं म्हणून तायडी तिथून निघून जाते. मल्हार सर पाणी घालत असतात. तेवढ्यात त्यांना फोन येतो आणि नुपूरची पण एंट्री घरामध्ये होते. मल्हार सरांचं लक्ष नसताना त्या नळीचं पाणी नुपूरवर पडतं. तेवढ्यात नुपूर पुढे धावत येते आणि मल्हार सरांना म्हणते, अहो मल्हार सर, काय करताय? थांबा जरा. यावर मल्हार सरांचं लक्ष तिच्याकडे जाते आणि मल्हार सर म्हणतात, मिस नुपूर, सॉरी, आणि पाणी साईडला करतात. यावर नुपूर म्हणतात, काय सर, तुम्ही मला तर पूर्ण ओलं करून टाकलं. यावर मल्हार सर म्हणतात, चुकी तर तुमची आहे. तुम्ही मला सांगितलं होतं की जेव्हा मला अस्वस्थ वाटेल तेव्हा तुम्ही दुसरं काम करा, त्यामुळेच हे झालं. यावर नुपूर असते आणि म्हणते की मला नेहमी म्हणत असतात की तू तुझ्या चुकीचं खापर दुसऱ्यांवर फोडत असते आणि आज तुम्ही पण तुमच्या चुकीचं खापर माझ्यावर फोडतायत, म्हणजे तुम्हाला वाण नाही तर गुण तरी लागला. तिथून तायडी जात असते. तेव्हा या दोघांचं संभाषण तायडी ऐकते आणि मनातल्या मनात म्हणते की अरे, ही नुपूर तर जास्तच मल्हारच्या जवळ यायला लागली. असं नको होईना की असं जवळ येता नुपूरने मल्हारच्या आयुष्यात एंट्री घ्यावी, हे तर मला खूप जड जाईल, हिचं काहीतरी करावं लागेल, असं म्हणून तायडी तिथून निघून जाते. इकडे मल्हार नुपूरला म्हणतो की तुम्ही खूपच भिजला आहात, तर घरात येऊन तुम्ही कपडे चेंज करून घेता. नुपूर यावर म्हणते, नका सर, काही गरज नाही त्याची. यावर मल्हार तिचं काहीच ऐकत नाही आणि घरात तिला घेऊन जातो आणि घरात त्याच्यात जिया, आई तू कुठे आहेस, त्यांना हाका मारू लागतो आणि नुपूरला म्हणतो, तुम्ही घरामध्ये या. तेवढ्याच जिया येते. ब्रो, काय झालं तुला? यावर ती दोघांकडे बघते, तुम्ही भिजले कसं काय? यावर मल्हार म्हणतो की काही नाही गे, थोडं असंच भिजलं गेलो. यावर तेवढ्यात नुपूरला शिंक येते आणि मल्हार सर तिच्याकडे बघून म्हणतात की एवढे भिजले आणि तुम्हाला लगेच त्रास झाला. यावर जिया बोलते की मल्हार, तू पण चेंज करून घे, नाहीतर तू पण आजारी पडतील. यावर मल्हार म्हणतो, मला काही गरज नाही. आणि तेवढ्यात त्या मल्हार सरांना पण शिंक येते. हे बघून नुपूर आणि जिया दोन्ही हसू लागतात.
आणि परत जिया म्हणते की मला सांगितलं होतं ना आजारी पडशील तर तू पण चेंज करून घे, असं म्हणून मल्हार त्याच्या बेडरूममध्ये जातो आणि जिया आणि नुपूर तिच्या बेडरूमकडे निघतात. तेवढ्यात तायडी तिथे येते आणि तायडी म्हणते, नुपूर तू कधी आली आणि एवढी भिजलेली का? यावर नुपूर आणि जिया झालेला प्रसंग सांगतात. तेव्हा तायडी जियाला ओरडते, तुला कोणी विचारलं का तू मध्ये बोलू नको? यावर तायडी म्हणते की नुपूर आता तू काय जियाचा ड्रेस घालणार का? तो तो तुला शोभणार तरी का? त्यापेक्षा ना माझ्या बेडरूममध्ये माझ्याकडे एक कुर्ता आणि सलवार आहे, तो देतो, त्यामुळे तुला तो चांगला शोभेल. आणि तसं पण खानविलकरांच्या इथे भिकारी पण आला तरी आम्ही त्याला रिकाम्या हाती परत पाठवत नाही. हे ऐकून जिया आणि नुपूर चांगलेच अचंबित होतात. तायडी नुपूरला घेऊन बेडरूममध्ये जाते. इकडे नाश्त्याची तयारी चालू असते. तेव्हा वहिनी साहेब धावत येतात आणि रेवतीला म्हणतात, आज काय नाश्ता केला गं? ते म्हणतात, इडली सांबार. वाढ पटकन मला वाढ. यावर रेवती म्हणते की थांबा, सगळ्यांना नाश्त्याला येऊ द्या. यावर म्हणते, वाढ गे तू, मला खूप भूक लागली. तेवढ्यात मल्हार तिथे येतो आणि मल्हार म्हणतो, चला नाश्ता करून घेऊ. तेव्हा रेवतीताई त्याला म्हणतात की थांब जरा, नुपूर पण आली, तिला पण आपण नाश्त्याला बोलू. यावर वहिनी साहेब म्हणतात की तिला काय गरज आहे बोलवायची? ती काय घरातली पाहुणे आहे काय? ती तर ऑफिसमधली एम्प्लॉई आहे. यावर रेवतीताई म्हणतात की सुमितीताईंची शिकवण आहे की आपल्या घरात कोणी आलं, जेवणाच्या टायमाला आलं तर त्याला जेवण केल्याशिवाय परत पाठवायचं नाही. तेवढ्यात तायडी आणि नुपूर तिथे येतात. मल्हार मागे वळून बघतो तर नुपूरने संजनाचा तोच पिवळा ड्रेस घातलेला असतो जो मल्हारने संजनाला गिफ्ट केलेला असतो. तेव्हा त्याला त्याच्या पाठची आठवण येते, संजनाची आठवण येते. संजना तो ड्रेस घालून मल्हार समोर येते आणि मल्हारला विचारते की मी कशी दिसते? तेव्हा मल्हार म्हणतो, तुझं खूपच सुंदर दिसते. नंतर परत संजना आपला ड्रेस चेंज करायला तिथून निघते. तेव्हा मल्हार म्हणतो की कशाला ड्रेस चेंज करते? तू फारच सुंदर दिसते या ड्रेसमध्ये. तेव्हा संजना म्हणते, आपलं जेव्हा लग्न होईल तर हनीमूनच्या दिवशी मी हा ड्रेस घालेन. एवढं आठवल्यानंतर मल्हार खूपच चिडतो आणि तो उठून नुपूरकडे जातो आणि नुपूरला म्हणतो, तुमचं काम झालं असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता. तेवढ्यात रेवतीताई समोर येतात आणि मल्हार म्हणतात, अरे असं नको पाठवती ना, नाश्ता वगैरे करून जायला सांग. यावर नुपूर म्हणते, त्याची काही गरज नाही, मला खूप काम आहे, मी जाते. तेव्हा मल्हार आणखी चिडतो आणि तो नुपूरला म्हणतो, तुमचं काम असेल तर तुम्ही जाऊ शकता. यावर तायडी मनातल्या मनात खूपच खुश होते. नुपूर तिथून जाते. परत मल्हार खूपच अस्वस्थ होतो. हे बघून तायडी म्हणते की मल्हार तुला काय झालं? यावर वहिनीमध्ये म्हणतात की अगं नुपूरने जो ड्रेस घातला होता तो मल्हारनेच संजनाला गिफ्ट केला होता. यावर तायडी म्हणते, अरे हे तर मला माहीत नाही. तेव्हा वहिनी म्हणतात की अरे तो सिलेक्ट करायला तूच मदत केली होती. तेव्हा तायडी वहिनी साहेबांकडे एकदम रागाने बघते आणि वहिनी साहेब गप्प बसतात. इकडे मात्र नुपूर आपल्या किचनमध्ये आलेली असते आणि ती डब्यांकडे बघत असते व तिच्या लक्षात येते की बरण्यातले सगळे मसाले संपले आहेत. यावर ती खूपच अचंबित होते आणि मनातल्या मनात बोलते की हे मसाले मी तर कालच आणले होते, इतक्या लवकर कसं काय संपले? तेवढ्यात आशाताई तिथे येतात आणि नुपूर आशाताईंना म्हणतात की बघ नाही, हे मसाले मी कालच आणले होते तरी ते आज संपलेत. यावर आशाताई पण खूप अचंबित होतात आणि ते नुपूरला म्हणतात की थांब, मी काही मसाले काढून ठेवले आहेत ते घेऊन येते. आणि आशाताई मसाले घ्यायला जातात आणि ते मसाले घेऊन येतात. यावर नुपूर म्हणतात की हे मसाले फक्त आजच्याच जेवणापुरते होतील, उद्याचं काय? आणि जे पाटील साहेबांच्या लग्नात आपल्याला जेवण बनवायचं आहे त्यासाठी नवीन मसाले लागतील. यावर नुपूर आशाताईंना सांगते की जेव्हा मी मल्हार सरांकडे गेले होते तर मल्हार सर खूपच चांगले बोलत होते, परंतु नंतर मी ड्रेस चेंज केल्यानंतर मल्हार सरांचा मूड एकदम चेंज झाला आणि ते खूप रागात बोलत होते. यावर आशाताई म्हणतात, काही नाही गं, मल्हार खूप चांगला माणूस आहे. यावर नुपूर म्हणते की थांब, आता मी मल्हार सरांना
भेटते आणि मसाल्यांबद्दल सांगते. तेव्हा आशाताई म्हणतात की अगं मल्हार तर तुझ्या रागावलेला आहे ना. पण नुपूर म्हणते अगं आई, पण त्यांना सांगितलं नाही तर आपल्याला मसाले कुठून मिळते. यावर नुपूर मल्हार सरांच्या ऑफिसमध्ये जाते. तेव्हा मल्हार तिला बघून अजून चिडतो आणि म्हणतो मी तर तुम्हाला बोलवलं नाही, तुम्ही इथं कसं काय आलं. यावर नुपूर म्हणतं की तुम्ही नाही बोलवलं पण मलाच काम होतं. मल्हार सर माझ्याकडचे सगळे मसाले संपले आहेत. तेवढ्यात तायडीची एंट्री होते आणि तायडी तिथे बसते. परत नुपूर बोलू लागते की काल मी सगळे मसाले आणले होते परंतु आज कोणी संपले आहेत तर मला नवीन मसाले लागतील. यावर तायडी म्हणते की तुम्हाला जर मसाले पाहिजे असेल तर आपले खूप वेंडर आहेत, आपण त्यांच्याकडून नवीन मसाले घेऊयात. आणि तायडीला पण तिने केलेल्या गोष्ट आठवते की तायडीने आपल्या एका एम्प्लॉईला बोलून ते मसाल्याचे डबे चोरून घ्यायला सांगते व आपल्याकडे ठेवते. आणि तायडी म्हणत असते की मसाल्यांची चव आणि जेवणाची चव एकच राहणार, फक्त कुक चेंज होणार. मी हिला इथून हाकलून लावते का नाही हेच बघा, असं म्हणून तायडीने केलेली गोष्ट तिला आठवत असते. तेवढ्यात मल्हार सर म्हणतात की आपल्याकडे चांगले वेंडर आहेत, त्यांचे ब्रँडेड मसाले आपण घेऊया. त्यावर नुपूर म्हणते की नको, एवढा टाईम नाही आपल्याकडे, त्यापेक्षा तुम्ही फक्त पदार्थांची लिस्ट करा, मसाला मी बनवते. यावर तायडी मध्येच बोलतं अगं एवढा वेळ आहे का, आपल्याला ते जेवण आज बनवून उद्या टेस्टिंगला पाठवायचे आहे आणि एवढ्या कमी वेळात कसं काय तू मसाले बनवणार. यावर नुपूर म्हणते की मॅडम मला सवय आहे की सगळं काही बनवायची आणि मी सगळे मसाले घरगुतीच बनवते आणि तसं पण घरगुती मसाल्यांची चव ही ब्रँडेड मसाल्यांपेक्षा चांगलीच असणार. यावर तायडी थोडी अस्वस्थ होते आणि म्हणते तुला काही कमिशन पाहिजे का. यावर नुपूर म्हणते मल्हार सरला कुठलंही कमिशन नको आहे, हवं तर तुम्ही माझ्यासोबत कोणालाही पाठवू शकतात. यावर मल्हार सर म्हणतात एका एम्प्लॉईचं नाव सुचवतात. तेव्हा तायडी मध्येच बोलते की अरे त्याला दुसरे काम आहे, तो नाही जाऊ शकत. यावर मल्हार म्हणतो ठीक आहे तायडी, पाटील साहेब आहेत त्यांच्यासोबत तू मीटिंग कर आणि मिस नुपूर आणि मी बाहेर जाऊन मसाल्यांचे पदार्थ घेऊन येतो. असे म्हणून ते दोघेही बाहेर निघतात. आजचा एपिसोड आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.